आता पाहूयात मेट्रो शहरांतील बातम्या। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे। GMR एअरपोर्ट्सने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बहुपदरी विस्तार आणि आधुनिकीकरणाचा विकास आराखडा जाहीर केला आहे। या सुविधांसाठी सुमारे 1300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। मुंबईत विक्रोळी पूर्व स्थानकाच्या रोडलगत एका घराची गॅलरी कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नाशिकच्या चांदवड तालुक्यात धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। अनेक तासांच्या शोधकार्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडला। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात मांजर गावात घरांखालची माती वाहून गेली। घरांची सुरक्षितता धोक्यात आल्याने 10 ते 12 कुटुंब घाबरलेली आहेत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करत अनोखी मानवंदना दिली आहे। अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती। मुंबई, ठाणे, पुणे तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीची तीव्रता आता कमी होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात पावसाचा जोर बदलणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपोजवळ मोठी इमारत कोसळली। यात जवळपास 15 जण अडकले होते। सध्या 7 जणांना वाचवण्यात यश आलंय। पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी मोशीतील दुर्घटनेचा आढावा घेतलाय। बचाव कार्य शक्य तितक्या वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। पिंपरीच्या मोशी इथे इमारत कोसळली। या घटनास्थळावर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान प्रयत्न करतायत। गणेश मूर्ती कार्यशाळेच्या जागेवरून लालबाग परळचे मूर्तिकार आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला। रेल्वे प्रशासनाने मूर्तिकारांना कार्यशाळेसाठी जागा दिल्यानंतरही वाद कायम आहे। ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी 9 जुलैला पुण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले। नागरिकांनी नियोजन करूनच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। मुंबईत नव्याने बांधलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हाडा संकुलामध्ये रहिवाशांना दररोज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतोय। रहिवाशांनी रस्त्यावर उतरून म्हाडाचा निषेध व्यक्त केला आहे।